पोलिसांना आव्हान देणाऱ्या मोटरसायकल चोरट्यास गुन्हे शाखेकडून अटक. चोरीच्या 20 मोटरसायकली जप्त. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा गुन्हा शाखा ॲक्शन मोडवर. एमजीएम रुग्णालयातून मोटरसायकल चोरी करून पोलिसांसमोर आव्हान उभं करणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांना अटक करण्यात यश आलंय. सदर मोटरसायकल चोरटा हा परभणी येथील कंपनी कामगार असून सुट्टीच्या दिवशी तो एमजीएम आणि घाटी रुग्णालयातून मोटरसायकली चोरी करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. मागील काही दिवसांपासून एमजीएम रुग्णालयातून मोटरसायकली चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगानं सिडको पोलिसांनी पाळत ठेवून एका चोरट्यास 25 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर देखील एमजीएम रुग्णालय आणि परिसरातून मोटरसायकली चोरीला जात असल्याच्या घटना घडत होत्या. याबाबत मोटारसायकल चोरट्याचं पोलिसांना आव्हान या मथळ्याखाली एडीएन न्यूजनं एक बातमी सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्यासहित प्रसारित केली होती. त्यानंतर पोलीस प्रशासन हरकतीत येऊन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर चोरट्यास अटक करण्यात यश मिळवलंय. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजमधील सदर आरोपी असून MH20FH0727 क्रमांकाची HF डिलक्स मोटरसायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे. याबरोबरच या कारवाईत एकूण 20 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर कारवाई यशस्वीरित्या पार पाडली असून या कारवाई संदर्भात पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. सिडको पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेची टीम तपास करत होती. तपास करत असताना गोपनीय माहिती आम्हाला अशी मिळाली की एक जिंतूर तालुक्यातील आरोपी आहे एकनाथ महादेव मुंडे, राहणार शेवडी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, त्यानं ह्या गाड्या चोरलेल्या आहेत अशी माहिती मिळाली. त्याच्यावरून त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर चौकशी केली असता जवळपास 26 गाड्यांची रिकव्हरी झालेली आहे. एमजीएम हॉस्पिटल, मिनी घाटी हॉस्पिटल ह्या ठिकाणावरून ह्या सर्व गाड्या चोरीला गेलेल्या आहेत. डुप्लिकेट चावीनं लॉक तोडून तो अशा प्रकारच्या गाड्या चोरी करत होता. हे सर्व गुन्हे आमचे उघड झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे. चोरी करायसाठी तो परभणीहून खास यायचा. त्याची मोडच अशी होती की तो कंपनीमध्ये काम करतो. ज्या दिवशी त्याला सुट्टी असली त्या दिवशी तो ट्रेननं यायचा आणि मोटरसायकल चोरी करून तो घेऊन जायचा. अजून काही गाड्या निष्पन्न होती? तपास आणखी सुरू आहे. याच्यामध्ये आणखी गाड्या रिकव्हर होण्याचे चान्सेस आहेत. ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.